प्रथमतः एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमच्या पक्षाने ही संधी दिली त्याबद्दल आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, माजी नेते आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, माजी नेते ऋतुराजदादा पाटील असतील आणि आमचे राष्ट्राचे नेते आदरणीय राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी यांचं मनपूर्वक पहिल्यांदा मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आता ही जी संधी मिळालेली आहे, निश्चितपणे या पदाला न्याय देण्याचं काम भविष्यातील कालावधीमध्ये विविध जे उपक्रम आहेत, युवकांसाठी उपक्रम असतील, आता कोल्हापूर शहरामध्ये वाढते व्यसनाधीन झालेली युवा शक्ती ही आपल्याला या प्रवाहामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये आणून त्यांच्यासाठी चांगले उपक्रम राबवण्याचा मला मनोदय आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी याचं निर्मूलन प्रशासनाला सोबत घेऊन कसं करता येईल हे देखील मी प्राधान्यानं पाहणार आहे। त्याचप्रमाणे आज भेडसावणारे अनंत प्रश्न आहेत ज्याला मी लोकसभातील आंदोलनातून निश्चितपणे भविष्यातील कालावधीमध्ये उत्तर देऊ इच्छितो। शहरातील काँग्रेसच्या संघटनासाठी आगामी काळामध्ये कशा पद्धतीने कार्यरत राहणार आहात? कोल्हापूर शहरामध्ये युवती असतील, युवक असतील, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, अशी जी युवकांची संघटना आणि जे युवकांचं पाठबळ आहे यांना सहभागी करून घेऊन किंबहुना महिलांसाठी विविध उपक्रम राबवून ही जे विविध प्रश्न भेडसावत आहेत याच्यावर कसं मार्गक्रमण करता येईल या निश्चितपणे मी भविष्यामध्ये प्रयत्न करेन। खरं बाहेर गेलं तर आज आपला कार्यालयीन प्रवेश होतोय आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली, काय वाटते? निश्चितपणे हेच याचंच द्योतक आहे की जे आता विद्यमान सरकार आहे त्याचा जो सर्वसामान्य नागरिकांना जो फटका बसलेला आहे, जे नुकसान होत आहे, जे मानसिक आणि शारीरिक त्रास या जनतेला भोगावा लागत आहे, हे कुठेतरी दूर होण्यासाठी निश्चितपणे राष्ट्रीय काँग्रेस इथून पुढे कार्यरत राहणार आहे। याचंच हे द्योतक आहे की आपण पाहताय एवढ्या उत्स्फूर्तपणे युवक आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठांची देखील इथं शुभेच्छा देण्यासाठी मला गर्दी झालेली आहे।